नमस्कार श्रोतेहो, सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद प्रभूंना वंदन करून आज आपण 4था अध्याय पाहणार आहोत. अध्यायाचे नाव आहे अल्पशा सेवेचे अमाप फळ. शंकर भट्ट व माधव नंबूद्री हे दोघे चिदंबरला गेल्यावर तेथे वास्तव्य करून असलेल्या श्री पळणी स्वामी या सिद्ध महात्म्याशी त्यांची गाठ पडली. पळणी स्वामी गुहेत राहत होते व ती गुहा एकांत स्थळी होती. गुहेत प्रवेश करताच पळणी स्वामींनी शंकर भट्ट व माधव यांना त्यांच्या नावाने हाक मारून त्यांचे स्वागत केल्यामुळे ते दोघे आश्चर्यचकित झाले, कारण या दोघांची पळणी स्वामींशी प्रथमच भेट होत होती. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपादांच्या आज्ञेनुसार मी हा देह टाकून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करणार आहे. गेली 300 वर्ष मी या देहात असून नवीन देहात प्रवेश केल्यावर परत 300 वर्ष मी श्रीपादांच्या आज्ञेनुसार राहणार आहे. त्यावर स्वामींनी त्यांना ब्रह्मकमळाचे स्वरूप व महती सांगून ते पुढे म्हणाले, शंकरा, मी 10 दिवस समाधीस्थ होणार आहे. तेव्हा दर्शनेच्छुक भक्तास माझ्या समाधीत भंग पडू न देता दर्शन घेऊ द्यावे. त्याचप्रमाणे या दिवसात जर साप चावून कोणी मृत झाला तर मी समाधीस्थ असल्याचे सांगून त्या मृतदेहास नदीच्या प्रवाहात सोडून द्यावे किंवा जमिनीत पुरून ठेवावे व अशी श्रीपादांची आज्ञा आहे असे लोकांना तुम्ही सांगावे. श्री पळणीस्वामी बसलेल्या आसनावरच समाधीस्थ झाल्यानंतर शंकर भट्ट व माधव हे दोघेजण दर्शन घेणाऱ्या भक्तांना दुरूनच स्वामींचे दर्शन घेऊ देऊ लागले. स्वामींच्या आज्ञेनुसार आपली सेवा ते चोख बजावित होते. दर्शनाला येणाऱ्या भक्तांनी आणलेली खाद्यान्ने व काही भेटवस्तू तेथेच ठेवत होते आणि त्या ठेवलेल्या वस्तूंपासून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरविले. लाकडे आणण्यासाठी गेलेला माधव लाकडे व नारळाची पाने उचलत असताना त्याखाली विश्रांती घेत असलेल्या एका सर्पाने माधवास कडकडून दंश केला. लगेचच माधव त्या सापाच्या विषाने व प्रभावाने मृत होऊन जमिनीवर पडला. त्यावर दोघा-तिघांनी उचलून त्याला गुहेजवळ आणले. शंकर भट्ट हे पाहून फार घाबरले, पण पळणीस्वामींच्या आदेशाची आठवण होताच शंकर भट्ट त्या धक्क्यातून सावरले. नंतर त्यांनी इतर भक्तांच्या मदतीने माधवच्या मृतदेहास खोल खड्ड्यात पुरले. त्यानंतर गावातील लोक सर्पदंशाने मृत झालेल्या आणखी एका 16-17 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह तेथे घेऊन आले. त्यालाही माधवाप्रमाणे खड्ड्यात पुरण्यात आले. समाधी अवस्थेत 10 दिवस लोटले. 11व्या दिवशी स्वामी समाधीतून बाहेर आले. तेव्हा शंकर भट्टाने रडत रडत घडलेल्या दुःखद घटना स्वामींना कथन केल्या. त्यावर स्वामींनी शंकर भट्टाला असे समजावले की माधवला श्रीपाद स्वामींचे दर्शन स्थूल शरीर अवस्थेत होणे शक्य नसल्याने त्याला अशा प्रकारे सूक्ष्म शरीर अवस्थेत नेऊन आपले दर्शन घडविले. गेले 10 दिवस तो कुरवपुरात श्रीपाद स्वामींच्या चरणाच्या सानिध्यात आहे. त्याची ती दर्शनेच्छा पूर्ण होण्यासाठी सर्पदंशाची ही घटना श्रीपाद स्वामींनी घडवून आणली आहे. आता माधवला परत स्थूल देहात आणण्याचे काम प्रभूंनी माझ्यावर सोपविले आहे. नंतर पळणीस्वामींच्या आदेशानुसार माधवचा पुरलेला देह बाहेर काढण्यात आला. स्वामींनी दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने साद घातली. माधवास दंश केलेल्या नागराजा श्रीपादांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींजवळ यावे असे पळणीस्वामी म्हणाले. त्यानंतर पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या व मृतदेहाच्या 4ही बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळात त्या 4 कवड्या उंच उडाल्या
व आकाशात चारही दिशांनी गेल्या. अल्पावधीतच उत्तरेकडून एक साप पळणीस्वामींजवळ आला. त्याच्या फण्यात 4 कवड्या रुतून बसल्या होत्या. त्यामुळे तो साप त्रस्त होऊन फुस फुस असा ध्वनी करीत होता. स्वामींनी त्या सापाला माधवाच्या अंगातील विष काढण्याचा आदेश दिला. सापाने पण माधवच्या अंगातील विष काढताच स्वामींनी श्रीपादांना मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. त्यावर सर्प स्वामींच्या चरणांना स्पर्श करून स्वामींना 3 प्रदक्षिणा घालून आल्या मार्गे निघून गेला. हा सर्प म्हणजे गेल्या जन्मी एक स्त्री होता असे पळणीस्वामी म्हणाले. त्या स्त्रीने आयुष्यात थोडे पाप व थोडे पुण्य केले होते. तिने एका दत्तभक्ताला जेवू घातले होते. यथाकाळी तिने देह सोडल्यावर यमराजाकडे तिला आणले गेले. तेव्हा यमराज तिला म्हणाले, गेल्या जन्मी तू दत्तभक्तास अन्नदान केल्याचे पुण्य पदरात पाडून घेतले आहेस. तेव्हा तुला प्रथम पाप भोगायचे आहे की पुण्य? त्यावर प्रथम पाप भोगायचे आहे. या तिच्या इच्छेनुसार तिला या जन्मी सर्पयोनी प्राप्त झाली. सर्पाच्या रजोगुणी वृत्तीनुसार तिने माधवास दंश केला. माधव मात्र पूर्वजन्मीच्या पापकर्माच्या प्रभावामुळे मरणासन्न अवस्थेत गेला. अशा रीतीने माधवास सूक्ष्म शरीर अवस्थेत नेऊन श्रीपाद प्रभूंनी आपले दर्शन घडविले व त्याची इच्छा पूर्ण केली. कालांतराने श्रीपादांनी त्या स्त्रीची सर्पयोनीतून मुक्तता केली. या कथेतून घेण्यासारखा बोध: भक्ताच्या अल्पशा सेवेवर प्रसन्न होऊन दत्तप्रभू त्यास अमाप फळ देतात. भक्ताच्या अल्पशा सेवेवर प्रसन्न होऊन दत्तप्रभू त्यास अमाप फळ देतात. चरणधरिता अनन्य भावे, चरणधरिता अनन्य भावे, गुरुची काय परब्रह्म हेलावे, गुरुची काय परब्रह्म हेलावे, ऐसे गुरु पूजेचे नव लावे, ऐसे गुरु पूजेचे नव लावे, अनुभवावे गुरु भक्ते, अनुभवावे गुरु भक्ते. श्रोते हो, तुम्ही हा श्रीपाद प्रभूंचा हा 4था अध्याय ऐकलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्रीपाद प्रभूंच्या कथा ऐकल्याने व श्रवण केल्याने आपल्या मागील जी काही दुःखे, संकटे, अडचणी आहेत त्या निघून जाण्यास मदत होते. कारण श्री दत्तगुरूंचा अवतार म्हणजे श्रीपाद प्रभू आहेत. त्यांना आपल्या सगळ्यांचा साष्टांग प्रेमाने नमस्कार. धन्यवाद.